सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपल्या बरोबर या ठिकाणी गराडे गावचे नागरिक आहेत। काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं? काय कुणाची हवा आहे? कुठल्या पक्षाची हवा आहे तुम्हाला काय वाटतं? तिरंगी लढत होती तिरंगी लढत। आता तुमच्या गावचे जे उमेदवार आहेत सुप्रियाताई रावडे तसेच ज्योतिताई झेंडे तसेच अमित झेंडे, काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी, एनसीपी, बीजेपी काय होऊ शकतं? काय ते नेमकं काय काना बातमी ती म्हणली बीजेपी शिवसेनेची ती होणार आहे, अजून काय तिकीट होणार नाही जे गरड्यात चाललं होते की ते अजून नेमकं काय त्याच्यामुळे तळ्यात मळ्यात असल्यामुळे विचार मतदाराची कशी करायची। तुम्हाला काय वाटतं? आता मतदाराचा कौल कसे आमदार शेवटी सत्तेचा आमदार जरी असले तरी गणित बदलता तो। आता पुण्यामध्ये अजितदादाचं सध्या चाललं नाही म्हणजे कसं एवढा विकास करून सुद्धा चालत नाही, म्हणजे सगळी जनता वेगळ्या ह्याच्यात हे होते, म्हणजे वेगळ्या म्हणजे कसे साम दाम दंड लोक बी दाखवतात। हे चाललंय करून शेवट कसं आहे आपलं मतदार आहे, जनतेची कामं केली तरच आता होणार। तरच होणार। ओके, धन्यवाद, थँक्यू। आपल्या बरोबर या ठिकाणी काही भगिनी आहेत, मतदार भगिनी आपल्या बरोबर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलतो। काय वाटतं तुम्हाला या वर्षी काय बदल होऊ शकतो का? व्हायला पाहिजे। कोण निवडून येऊ शकते? आता काही सांगता येत सुप्रियाताई रावडे, ज्योतिताई झेंडे। ज्योतिताई झेंडे माहिती आहेत ना? तुम्हाला माहिती आहे? हो, सुप्रिया रावडे माहिती। ज्योतिताई झेंडे माहिती। दोन्ही शिवसेनेच्या वतीने उभे आहेत। तुम्हाला काय वाटतं, निवडून येतील का? हो येतील की नक्की। अच्छा, तुम्हाला काय वाटतं? येतील। ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। आपल्या बरोबर या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला या आगामी पंचायत समितीची जी आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकते? कोण राहणार उभं विजय सुप्रिया रावडे आहेत, ज्योतिताई झेंडे आहेत, तसेच अमित झेंडे आहेत, तसेच एक झेंडे आता एक नवीन कॅन्डिडेट होतोय राष्ट्रवादीचा, ते उभे राहणार आहेत महिला। काय वाटतं तुम्हाला? जो चांगलं काम करणार तो येणार, कोणी जो चांगलं काम येणार तो येणार। ओके, धन्यवाद, थँक्यू। आपल्या बरोबर या ठिकाणी गराडे गावचे सुपुत्र आहेत, मतदार राजा आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, संपूर्ण तालुक्यामध्ये या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना वेगवेगळ्या पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत। काय वाटतं तुम्हाला या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, गराडे गावचा विकास किंवा याच्या पाठीमागचे जे काही गोष्टी आहेत, तुम्हाला काय वाटतं विकास कामांचा जो फ्लो आहे तो गराडेमध्ये चांगला आहे का? हो, आता तर सध्या चांगला आहे। विशाल रावडे यांच्या नेतृत्वाने खूप छान चालू आहे। विजय बापू शिवतारे यांचं विजन आणि तुमच्या गावचा विकास याच्यामध्ये काही तफावत आहे का, किंवा त्या पद्धतीने काम चालू आहे? हो, चांगलं काम, खूप चांगलं चालू आहे। विजय बापूंच्या याने खूप चांगलं चालू आहे। विशाल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली खूप सुंदर काम चालू आहे। दुसरे जे आपले उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे ज्योतिताई झेंडे, यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? त्यांचं पण काम चांगलं आहे, पण विशाल रावडेंचं सध्या आपले येते तर गराड्यात चांगले। दोन्ही उमेदवार चांगले शिवसेनेचे? हो, येतील। दादा, धन्यवाद, थँक्यू। बरोबर या ठिकाणी मतदार राजा आहेत। दादा नमस्कार, काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांनी लढाई टाकलेली आहे। या ठिकाणी सुप्रिया रावडे आणि आपल्या जिल्हा परिषदच्या ज्योतिराजाराम झेंडे त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? येतील निवडून। अच्छा, विकास आहे ना।
विजयबापू शिवतारेंचं विजन आणि तुमच्या गावचा विकास किंवा तुमच्या पंचकृषीचा विकास कसा झालाय किंवा त्याच्या सांगड व्यवस्थित बसली का? एक नंबर झालाय. आता आय टी पार्क झालं बघा, तुम्ही विमानतळ घ्या, ते विजय बाप्पूंच्याच मार्ग ह्याच्या खाली चाललेले. अच्छा. आणि ज्या ज्योती राजाराम झेंडे आहेत जिल्हा परिषदच्या उमेदवार, त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत? हो, येतील निवडून ते. कामे वगैरे जास्त आहेत, भरपूर काम आहेत त्यांचे, लोकांना वेळ देतात. आणि आपले जे दुसरे उमेदवार आहेत सुप्रियाताई रावडे, हो येतील ते. आता ग्रामपंचायत सदस्य आहे गराडे गावच्या, ते पण निवडून येतील. त्यांचे पण काम आहेत. त्यांचे मिस्टर विशाल रावडे यांचं पण भरपूर काम आहे. ओके दादा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपल्या बरोबर या ठिकाणी नवयुवक आहेत. दादा नमस्कार, तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची हवा आहे? आमच्यात सेनेची हवा आहे, शिवसेनेची. आपले जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे आणि सुप्रिया रावडे, यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? दोघांचे पण चांगले काम आहेत, निवडून येतील. निवडून येतील 100%. 100%. ओके.